आपण असल्याचे ज्याला जाणवते तो परमपुरुष. माया जी आहे ती कोणत्याही नामरूपाने टिकत नाही, हे जो जाणतो तो पुरुष. माया जर नाही तर पुरुष किंवा ब्रह्म आहे ही बातमीही नाही. मायेमुळे ब्रह्माला जागृती आली आहे. मायेला पण आकार नाही आणि ब्रह्माला देखील आकार नाही. पण हे सर्व देहाच्या ओळखीने समजणार नाही. मुदतीने जाणवणारी जाणीव ती माया, ती मुदतीविरहित असलेल्या परब्रह्मावर भासते. पुरुषाच्या अस्तित्वाची जाहिरात म्हणजेच माया. तुमच्याकडे श्वासोश्वासाच्या रूपाने आहे ती माया. पण हे सर्व कळायला आणि वळायला देहाचा वाटा वर्ज्य मानला पाहिजे. जे काही व्यवहार घडते ते गुणकार्याचे क्रियाधर्म आहे. माया पुरुषांमध्ये अदृश्य होते. आम्हाला जो अनुभव येतो तो अदृश्याचा येतो, कारण ते सध्या दृश्य भासत असले तरी ते अदृश्य होणार आहे. आपण असल्याचे ज्याला जाणवते तो परमपुरुष व ज्याच्याने जाणवते ती माया. जे जे दृश्य आहे ते ते अदृश्यामध्ये सुरक्षित असते. आपण झोपलो की जग अदृश्य होते, म्हणजे आपण विसरतो. म्हणजे काय विसरतो? प्रकृती विसरतो. जाणवते जाणपण विसरतो, म्हणजे जाणपण अदृश्य होते. म्हणजे साक्षीत्व अदृश्य होते, म्हणजेच माया अदृश्य होते. आपल्याला जाणवते व अजाण होते तीच माया. या दोन्ही अवस्था जाणणारा पुरुष आहे. तर सर्व खरे की खोटे असा विचार करता करता विचारच अदृश्य होतात व उत्तरच मिळत नाही. जे मिथ्य आहे त्याचे उत्तर कसे मिळणार? मायाबीजातून पुरुष प्रकृती निर्माण झाली, नाहीतर मुळात अद्वैतच आहे. हे सर्व जाणणारा जो आहे तो सिद्ध. तुम्ही असलेल्या ज्ञानाचे कोंदण ज्ञानानेच करा. मग तुम्ही जाणाल की उद्भव जो झाला तो मायेचा झाला, माझा नव्हे. माया पूर्वी नसते म्हणजे ती अविद्यमान असते व उद्भवली म्हणजे विद्यमान होते. मग काळाचा उद्भव होतो व कालधर्म सुरू होतो. ब्रह्माला जाणीव देणारी जाणीव कला म्हणजेच ज्ञानकला. काळ क्षीण झाला की जाणपणे जाणवणारी जाणीव व काळ अदृश्य होतात. हे सर्व कल्पनेचे खेळ आहेत, त्यात सत्य नाही, म्हणून तथ्य नाही. हे जो जाणतो तो कधी दुःखी होत नाही.